लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. शिवसेना जिल्हाप्रमुख व भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर श्री देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त वेहेळे गावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा वेहेळे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांना छत्रींचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. यावेळी वेहेळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर देवानंद थळे यांचा भव्य दिव्य सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्यात आला. तसेच यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर श्री देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळास गावातील अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर देवानंद थळे यांनी वेहेळे गावातील ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रेम, सन्मान व आपुलकीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले. समाजहिताचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी जवळजवळ मला आठवतं तर एक 10-1 वर्षापासून मी तुमच्याबरोबर इथे गावात येऊन वाढदिवस करतो. कारण हा गाव माझ्या वडिलांचा होता आणि त्यांचा जिथे जन्म झालाय त्या परिसरातल्या लोकांचा मला आशीर्वाद हवा असतो आणि तो घ्यायला मी नेहमी दरवर्षी तुमच्याकडे येतो. इथं आमच्या 70-80 वर्षाच्या सगळ्या आज्या बसलेल्या आहेत. या नेहमी भेटत असतात मला. यांचा आशीर्वाद घेतला तर आपण यांच्या वयापर्यंत पोहोचणार, म्हणून त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आणि या गावाने मी ज्या दिवसापासून समजतो त्या दिवसापासून या गावातील विरोधक का असू नये, पण कशाळी ग्रामपंचायत इलेक्शन्स असली का ह्या गावातील विरोधात असलेली दुसऱ्या पक्षातल्या असलेली लोकही आपल्या गावातला आपला भाऊ कोणीतरी तिकडे आहे या भावनेने कशाळीला येतात, मदत करतात. त्याबद्दल त्यांचे सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो. आणि अशा पद्धतीचंच प्रेम तुम्ही ठेवाल. आणि या गावाबद्दल माझ्या ज्या संकल्पना आहेत त्या खूप हाय लेवलच्या आहेत. का हे गाव मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं पाहिजे, इथली लोक डेव्हलप झाले पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुखाने सगळे लोक दिसताल त्यावेळी मला पण वाटेल की मी ह्या गावात येऊन काहीतरी माझा तुमच्या कामासाठी मी आलो आणि ते काम झालं तर माझ्या मनाला समाधान होईल. पण आजच्या दिवसात आपल्या गावामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो मला तेवढा दिसत नाही. ती कळवळ प्रत्येकाच्या मनामध्ये अशी पेटून उठली पाहिजे की गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आता या वहीवरती वाचताना मी एक गोष्ट बघितली की ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते. आणि खऱ्या अर्थाने आपण इथं बसलेल्या विद्यार्थ्याने, येणाऱ्या नवीन पिढीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेतलं तर या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या कलेक्टरच्या समोर उभं राहावं लागतं आणि तो कलेक्टर बसून असतो. एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. पण आपल्या लोकांमध्ये ती थोडीशी भावना इथे कमी दिसतं. आपली 10-15 वर्ष झाले का गोडाऊनला आपल्याला काहीतरी पगार चालू होईल म्हणून आपण शिक्षणाकडे लक्ष देत नाही. इथं आपली पहिली चुकी होते. तर शिक्षणाकडे आपण खरोखर त्या याच्याने बघितलं पाहिजे की आज आपण दापोडे गावचा सुपुत्र असेल, आज IPS झाला, राजस्थानमध्ये स्थिर झाला. मला वाटतं समाजाचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि ह्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शिक्षण तर घेतलं पाहिजे, त्यानंतर आपण व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. मला असं नेहमी जाणवतंय की व्यसनापुढं आपली मुलं, नवीन पिढी जास्त चालल्यात. मला वाटतं ते कुठंतरी थांबवायला पाहिजे. मी खऱ्या अर्थाने सांगेन, मी आज 52 वर्ष झाली आणि माझा जो फील्ड वर्क आहे त्याच्यामध्ये 90% लोक दारू पितात. पण मी अजून सिगारेट, दारू, पान याचं कुठलंही व्यसन केलेलं नाही. तर मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की माझ्या वडिलांनीही केलं नव्हतं. आणि आमचे बंधू विश्वासजी थळे साहेब असेल, आता तुम्ही तर सगळे ओळखता, त्यांनीही कधी दारूला हात नाही लावला. तर मला असं वाटतं का व्यसन नाही केलं तर आपलं आयुष्य चालणार नाही का? तर चालतो.
त्याचे मूर्तिमंत उदाहरण आम्ही आहोत का आम्ही व्यसनापासून लांब राहिलो. हे तुम्हाला सांगायचं म्हणून नाही सांगत, पण आताची जी पिढी चाललंय की आपण संध्याकाळ झाली तर आपला टाइम कुठं घालवायचा, तर आपण चांगलं करण्यामध्ये टाइम घालवलं पाहिजे. तर आपण कुठंतरी धाब्यावर बसून आपला वेळ घालवतो आणि रात्री येतो. मग आयुष्यात तुम्ही पुढे कसं जाणार? तुमचा अर्धा वेळ तर त्याच्यामध्येच गेला. तर मला असं वाटतं, मी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून एवढंच सांगेन की व्यसनापासून लांब राहा. तुम्ही व्यसनापासून जेवढे लांब राहाल तेवढे तुमचे विचार चांगले होतील, आणि विचार चांगले झाले तर तुम्हाला काम करण्याचं नक्कीच ताकद वाढेल. अशा पद्धतीचं काम असेल. या गावासाठी मी नेहमीच बोलतो, आणि त्या दिवशी सुदाम पाटील आम्ही चर्चा तीच केली की ह्या गावामध्ये ज्या पद्धतीने कशेळीला अशी छोटी छोटी घरं होती, झोपडी होती, कुरांची घरं होती, आज तिथे सगळे आम्ही बिल्डिंग तयार करून लोक सुखी झाली. त्या पद्धतीचं माझ्या मनामध्ये आहे की वेल्यामधले ही कौलांच्या जागेवरती इमारती झाल्या पाहिजे आणि तुम्हाला सुखाचे दिवस आले पाहिजे. हा माझा स्वप्न आहे इथला, आणि तो तुम्ही लोक माझ्या पाठीमागेवर उभे राहून नक्की पूर्ण कराल. येत्या 5 वर्षात, या 5-10 वर्षात काय झालं मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण एक वेळा तुम्ही लोक मागे उभे राहा. फक्त मला तुमच्यासाठी करायचं आहे. मला वेलेगावात येऊन कुठल्याही प्रकारचा कामधंदा करायचा नाही. मला तुमच्याकडनं काय 2 पैसे कमवायचे नाही. तुमच्या आशीर्वादानं मला सगळं मिळालेलं आहे, आणि काम करायला खूप ठिकाणं असतात, पण हे गाव माझ्या वडिलांचं आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोक सुखी कसे व्हाल याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. बाकी माझा स्वार्थ काही नाही. मी 15 वर्ष या गावात आलो, पण मी कधी विचार नाही केला का या गावावरती काम करून 1 रुपया कमवावा, का यामध्ये 1 रुपया गमवायचंच काम करतो मी, कमवायचा कधीच विचार नाही केला. तर तेव्हा पुढेही जाऊन तुमच्यासाठी निस्वार्थीपणे मला काम करायचं आहे, आणि ह्या गावामधला इथला प्रबळ नागरिक सुखी होताना मला बघायचं आहे. आणि ते तुम्ही माझ्या पाठीमागे उभे एवढी वर्ष हात परत तुम्ही राहाल, आणि तुमच्या जोरावर तुमच्या मनात असेल की खरोखर या गावाला कुठेतरी पुढे न्यायला लागेल, तर त्याच्यासाठी सक्षम नेतृत्व पाहिजे, आणि ते तुम्ही लोक असले तर आम्ही ते नेतृत्व करू शकतो. येत्या काळामध्ये तुमची गरज लागेल तेव्हा नक्कीच अशा पद्धतीचाच आशीर्वाद द्याल अशी कृपा करतो. आणि तुमचं परत आशीर्वादानेच मी माझं समालोचन भाषण 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.